घरात 2-3 दिवस झालं मकीची कणसं पडून होती. कोणीही हात लावला नाही त्याला. म्हटलं चला आता याच्यापासून काहीतरी मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवावी, म्हणजे घरातले डबल डबल मागवून खातील. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम भन्नाट आहे आणि घरच्या साहित्यात आणि अगदी कमी वेळेत होणारी आहे. तर आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे कणसं खूप येतात, पण तुम्ही इथं स्वीटकॉर्न कणसं घेऊ नका. स्वीटकॉर्न कणसं गोड असतात. आता ही मी 3 कणसं घेतली, त्याच्यावरचे सगळे साले काढले. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून अर्धवट आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे बारीक काही किटाणू वगैरे असतील ते निघून जातील. आता कणसं उकडतात तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. इथं 2 बटाटे घेतले आहेत. बटाट्याच्या साली काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 3 छोटे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचे आपण वरचे बुडके काढलेले आहेत. खिसून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे. बारीक खिसणीनेच खिसायचे आहेत, जास्त मोठे पण नाही. आणि खिसून झाले बटाटे की स्वच्छ पाण्यात आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचे आणि नंतर तिसऱ्या पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे त्याचा पांढरा स्टार्च निघून जातो आणि खिस एकदम सफेद राहतो. तर बघा पांढरा सगळं पाणी निघून गेलेलं आहे पांढरं, आणि किती छान एकदम सफेद खिस इथं आपल्याला मिळालेला आहे. आता कांदे सुद्धा आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणसाल कांदे कट करून घेतले तर चालत नाहीत का? पण काय होतं माहिती आहे का, कांदे जर आपण कट करून घेतले ना बारीक अगदी चिरून, तरीसुद्धा मीठ टाकलं की कांदा पाणी भरपूर सोडतो. बघा अर्धा 1 कप तर पाणी निघालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला पीठ जास्त घालावं लागतं. तर कांदा पिळलाय, इतकं पाणी निघलंय, किती कोरडा फटफटीत अगदी कांदा झालाय. आपल्याला अशाच प्रकारचा कांदा घालायचा आहे. तोपर्यंत इकडं कणसं पण चांगली अर्धवट उकडली गेलेली आहेत. आता पिलरच्या साह्याने आपल्याला कणसाशी बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त अगदी आपल्याला पाहिजे तशी बारीक करून मिळतात. आणि तुमच्याकडे जर पिलर नसेल ना तर काय करायचं, एक ओळ काढून घ्यायची कणसाची आणि मग पटापट सगळ्या ओळी काढून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात घालून चालूबंद करत असं मोठं दरदरं बारीक करून घ्यायचं. बघा पिलरनी सुद्धा एकदम छान निघतात. आता आपल्याला जसं हवं आहे का नाही, अगदी तसं बारीक झालेलं आहे पिलरनी, जसं मिक्सरमध्ये होतं तसं. तर सगळे आपण आता कणसाशी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यात बाकीचं साहित्य घालायचं आहे. आपण उकडून घेतलं त्याच्यामुळे अजून जास्त डार्क पिवळा कलर आलेला आहे. इथं मी डाळीचे पीठ, बेसन पीठ 1 वाटी घेतलेले आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी 1 वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलंय. आता हा जे आपण बटाटा किसून ठेवला होता पाण्यात, तो एकदम घट्ट पिळून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला हा पिळून घेतलेला कांदा पण घालायचा आहे. ह्याच्यात जर तुम्ही अजून दुसरं कुठल्या भाज्या वगैरे काय घातलं ना तरीसुद्धा खूप सुंदर होतं हे. आता इथं लसूण, मिरची आणि त्याच्यात मीठ घालून मी बारीक पेस्ट केलेली आहे ती घालायची. मी 2 चमचे घातली पोह्याची, तुम्हाला कमी जास्त करून तुम्ही घाला. इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे, ती भरपूर घातलेली आहे, अगदी 1 वाटी घेतलेली आहे. आणि पालकची भाजीसुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. इथं अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे. एकदम पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि इथं पाऊण चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे. याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. सफेद तीळ इथं पोह्याचे 2 चमचे घेतलेले आहेत. तिळामुळे रेसिपीला एक छान नवीन लूक येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. आणि हिंग आपण इथं मोठ्या हरभरा एवढा घालायचा. हिंगामुळे सुद्धा खूप छान टेस्ट लागते. एक मस्त चांगला असा इथं मी कॉर्नफ्लावर 2 चमचे घेतलेला आहे. कॉर्नफ्लावर आपण इथं 2 चमचेच घेतला आहे, कारण त्याच्यामुळे एकदम छान मस्त असा कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. तर आपल्याला आता याच्यात पाण्याचा एकही थेंब न घालता इथं सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. पाहिजे तर आपल्याला नंतर तांदळाचं पीठ अजून लागलं तर घालता येईल, पण एकदम नाही घालायचं आहे. तर बघा पाणी न घालता अशा प्रकारे आपण डो बनवलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला थोडा सैल दिसतच असेल. आपण त्याच्यासाठी अजून छोटी अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तसा डो बनवून घ्यायचा. तुम्ही जर याच्यात पाणी ते जास्त घातलं ना तर काय होतं, एकदम सैल होतं. म्हणून पाणी न घालता आपल्याला घट्टसर असा हातात दाबल्यानंतर मुटका होईल अशा प्रकारचा डो बनवायचा आहे. तर बघा ह्या प्रकारे डो बनलाय. आपल्याला अगदी असाच पाहिजे, सैल नको आहे, अगदी हलकासा सैल. आता तोपर्यंत आपण इथं ताटाला तेलाचा हात लावून घेऊया. ब्रश असेल तर ब्रशने लावा, नाहीतर हाताने लावा, पण ताटाच्या एकदम कडच्या साईडला इथे लावून घ्यायचं, म्हणजे कडला चिटकणार नाहीये.
तर सगळं आता हे पीठ आहे ना ह्याच्यात पसरून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित सगळ्या साईडनी पसरून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम मस्त असं स्टीम करता येईल आपल्याला. त्याच्यावर सफेद तीळ पसरून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि चवीला तर एकदम उत्तमच आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. तोपर्यंत मी तिकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी तर चांगलं गरम झालेलं आहे एकदम. त्याच्यात वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटासाठी झाकून स्टीम करायचं आहे. 10 मिनिटात एकदम छान स्टीम होतं. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा. मीडियम मोठी असेल तर एकदम स्लोमध्ये ठेवा. 10 मिनिटात एकदम परफेक्ट स्टीम होतं. चाकू घालून बघायचं, चाकूला पीठ लागलं तर समजायचं कच्चं आहे, अजून स्टीम करा. पण 10 मिनिटात एकदम छान स्टीम झालेलं आहे बघा. आता हे काढून आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय कट करायची घाई घ्यायची नाही आहे, कारण मग व्यवस्थित कट होत नाही. तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घ्या. माझ्याकडे इकडं पाणीपुरीचा मोल्ड होता, त्याच्यामुळे मी गोल आकार करत आहे, असे कटलेट बनवत आहे. तुम्ही चाकूने चौकोनी किंवा त्रिकोणी कापणी आकार असं कट केलं तरीसुद्धा चालेल. माझ्याकडं होतं म्हणून मी असं कट केलेलं आहे. दिसायला पण खूप छान दिसतात हे कटलेट आणि चवीला तर एकदम अगदी अप्रतिम होत्यात आणि लगेचच निघतात बघा, तुटत वगैरे काहीसुद्धा नाही. एकदम मस्त स्टीम झालेले आहेत. तुम्ही अशा बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलला बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर सुंदर रेसिपी आहेत. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला इथं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि 2 चमचे इथं आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत आणि ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं. पहिल्यांदा आपल्याला जी दाटसर अशी स्लरी बनवायची आहे, खूप पातळ नाही बनवायची. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हलवून घ्यायचं आहे चमच्याने, म्हणजे अगदी हव्या त्या ह्याच्यात आपल्याला स्लरी भेटते. आणि याच्यात अगदी नकळत थोडंसं मीठ टाका, म्हणजे चव राहते, त्याच्यात सुद्धा आळणीपणा राहत नाही. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की आपल्याला असं ह्या स्लरीत बुडवून घ्यायच्यात बघा हे कटलेट आणि नितळून घ्यायचे. नितळून घेतलं की काय होतं, त्याला असे भज्यांसारखे कडेला कोणे वगैरे येत नाहीत. एकदम छान मस्त गोल दिसतात, दिसायला शेपमध्ये एकदम छान वाटतात. म्हणून बुडवलं असं खालीवर करायचं, कडेच्या साईडनी ते व्यवस्थित बुडवून घ्यायचं, म्हणजे काय होतं सुटत नाहीत तेलात. त्यासाठी आपण स्लरीत बुडवून घेत आहोत. तुम्हाला जर स्लरीत बुडवायचं नसेल तर तुम्ही काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं पळीभर आणि त्याच्यात जिरे मोहरी टाकायचे, थोडेसे सफेद तीळ टाकायचे, कढीपत्ता मिरचीचे तुकडे टाकायचे आणि मस्त अशी फोडणी तयार करायची, थोडा हिंग इथे टाकून आणि त्याच्यात चांगले हलवून घ्यायचे 10 मिनटं. ते सुद्धा चवीला अगदी मस्त जबरदस्त लागतात. तर तुम्ही तसंही करून बघा. आता आपण हे कटलेट कट केलेत का नाही, त्याच्यानंतर साईडचं जे उरलेलं असतं का नाही त्याचं तसंच करायचं. थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं, जिरे मोहरी ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना त्या प्रकारे. ते काय वाया जात नाही राहिलेलं इथे. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम मस्त असे तळले गेलेले आहेत. हे गोल्डन सुनहरा कलर आलेला आहे आणि आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, त्याच्यामुळं एकदम छान तळलं गेलं आहे. आणि तळताना महत्त्वाची गोष्ट, तेल एकदम कडक होऊन द्यायचं नाही. एकदम कडक तेलात जर घातलं ना तर पहिल्यांदा ते करपलं जातं. तर अशा प्रकारे बनवलेले आहेत आपण मक्याच्या कणसाचे कटलेट. एकदम सुंदर होतात, चवीला तर एकदम अप्रतिम. आणि नवीन काहीतरी घरात असं वेगळं असावं म्हणून तुम्ही सुद्धा बनवा आणि आवडीने खा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.